ऐकलं तर कळेल आणि कळलं तरच तर वरेल. स्टोरी देवोभव. एका गावात खूप सारे चित्रकार राहत होते. खूप छान छान चित्र काढायचे ते. राणीचे चित्र, डोंगराचे चित्र, राजमहालाचे चित्र, असे खूप सुंदर सुंदर चित्र काढायचे. पण त्यांनी कधीही त्या गावच्या राजाचं चित्र काढलं नाही. का माहितीये? कारण त्या राजाला एक डोळा आणि एक पाय नव्हता. एकदा त्या राजाने त्या गावामध्ये सगळ्यांना सांगितलं की जो कोणी माझं सुंदर चित्र काढेल त्याला मी बक्षीस देईन. हे ऐकून सगळे टेन्शन मध्ये आले. राजाचं आणि सुंदर चित्र कसं शक्य आहे? एक डोळा नाही, एक पाय नाही. म्हणून कोणीही प्रयत्नच केला नाही की आपण राजाचे चित्र काढू. 2 दिवसांनी राजाने सगळ्या गावाला सांगितलं की एका चित्रकाराने माझं खूप सुंदर चित्र काढलं आहे आणि मला ते खूप आवडलं आहे. म्हणून ते चित्र पाहण्यासाठी त्यांनी सगळ्या गावकऱ्यांना दरबारात बोलवलं. पाहायचंय ते चित्र? चला बघूया. या चित्रकाराने ज्या सकारात्मकतेने माझा एक डोळा नसल्यामुळे माझ्या हातात धनुष्य दिलं आणि माझा एक पाय नसल्याने मला घोड्यावर बसवलं आणि तोही घोड्याची एकच बाजू दाखवली. या दृष्टिकोन पाहून मी खूप खुश झालो आहे. बऱ्याचदा आपल्यावरही अशी वाईट परिस्थिती येते. परिस्थिती खूप बिकट असते. खूप निगेटिव्ह गोष्टी घडत असतात. काही गोष्टी आपल्याकडे नसतात, त्या विकतही घेऊ शकत नाही आपण. अशा सिच्युएशन मध्ये ना ती परिस्थितीचा स्वीकार केला पाहिजे आपण आणि आहे त्या गोष्टी घेऊन पुढे गेलं पाहिजे पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने. बघा, प्रश्न नक्कीच सुटतील.